ती गाते. ते मला माहिती आहे. युनिक टॅलेंट. ती झोपते. मी म्हणते निद्रा देवी मला खूप प्रसन्न. कारण मी झोपले की मला छान झोप लागते आणि मी कितीही वेळ झोपले. पण कुठेही जात असताना तो वॉकला चाललाय, तो रस्त्यावरून कुठेही चालत जातोय, तिथे त्यांनी डॉग्स बघितले ना, तो लिटरली स्ट्रीटवर बसून त्यांच्याबरोबर खेळतो. इनिशियल स्टेजला होता, पण मला असं वाटलं की यार, मी जसं म्हटलं की आय एम नॉट हिअर टू प्लीज द वर्ल्ड. सो आता ते प्रेशर घेऊन मी काय करू, आमची लाईफ मस्त चालली आहे. सो मस्त जेवण झालंय. जेवण कसं वाटलं? तृप्त झालोय. खूप छान, खूपच कमाल. अगदीच. आणि पण जेव्हाही मी कोकण कट्टामध्ये येते तेव्हा मी मोदक खाल्ल्याशिवाय कोणाला सोडत नाही. सो मोदक तर खाणारच आहोत, पण त्याआधी एक गेम आहे छोटासा. हाऊ वेल डू यू गाईज नो इच अदर. सो सो एक प्रश्न विचारेन, दोघांनी द्या उत्तर आणि कोणाची चूक आहे बरोबर आहे हेही सांग. ओके. फेवरेट टीव्ही शो? फ्रेंड्स. ऍक्च्युली पण ह्याचं सुद्धा लहानपणी ह्याने शोज बघितले होते, कारण हा टेलिव्हिजन बाकी बघत नाही. ओके. फेवरेट बुक? एक नाही सांगतो. ओके. जॉनर? हिस्ट्री. ओके. या ऑफ कोर्स एनीथिंग फ्रॉम सुधा मूर्ती. ओके. कोणत्या एका प्रकारचे फूड तिला कुक करायला आवडतात, की मला हेच कुक करायला जास्त आवडतं? हेच कुक करायला जास्त आवडतं. आय थिंक माझ्यासाठी काही तिला कुक करायला आवडतं. ऍक्च्युली खरंच. आणि सेम त्याला कुक करायला आवडतं. त्याला चहा तर माझ्यासाठी रोज. बिचारा. सकाळचा 4चा 6चा सकाळचा 6चा 7चा 8चा 9चा. ओके. फेवरेट डिझर्ट कोणतं त्याचं? सेरेडुरा. ओके. मला वाटलं नव्हतं गेस करेल. सेरेडुरा. ओके. आणि आय थिंक पुरणाची पोळी. खरं सांगायचं नवरा म्हणून. झोडिएक साईन काय तिची? 25th. म्हणजे काय? अच्छा. काय कुठलाही महिना नाही म्हणजे आपल्या कॅलेंडर. एक मिनिट. आपल्या नाही, झोडिएक साईन. हो कळलं मला. बरं तू सांग. ओके. काय येतं 25th एप्रिल इज? नो आय डोंट नो यार. कॅप्रिकॉर्न नाही, टॉरस. ओके. शू साईज काय आहे तिची? 6. ओके. त्याची 9. ओके. ओके. सुरुचीचं एक युनिक टॅलेंट काय जे अजून आम्हाला माहिती नाही, जे तुला कळलं? ती गाते. ते मला माहिती आहे. युनिक टॅलेंट. ती झोपते. अरे म्हणजे माझ्यासाठी ते युनिक टॅलेंट काय आहे, कारण मी ना 8 तासच झोपतो. 8 ते 9 तास मॅक्सिमम. दुपारची झोप मी किती थकलो असेल तरी नाही येत मला. करेक्ट. काय माहित का नाही. ती झोपू शकते थकली नसेल तरी. हे टॅलेंट आहे. मी नेहमी म्हणते निद्रा देवी मला खूप प्रसन्न. कारण मी झोपले की मला छान झोप लागते आणि मी कितीही वेळ झोपले. सुखी माणसाचं लक्षण. सुखी माणसं नाही. बट द थिंग इज तू टॅलेंट का म्हणतोय मी, कारण सपोज फॉर एक्झाम्पल रात्री 10 वाजता पण झोपलो आणि सकाळी 10 वाजता उठलो. किती तास झाले? 12 तास. फ्रेश ना, म्हणजे 12 तास झाली झोप झाली. त्याच्यानंतर करेक्ट 12 वाजता ती झोपू शकते आणि संध्याकाळी 6 वाजता उठू शकते. हे टॅलेंट आहे माझ्यासाठी, की हे मला नाही जमलं. ओके. त्याचं काय एखादं टॅलेंट आहे जे आम्हाला माहिती नाही? तो घर खूप खूप छान सजवतो. ओके. म्हणजे त्याला ती क्रिएटिव्हिटी, त्याला कलर्स हे नाही कळणार, पण तो छान लावू शकतो. ओके. वेकेशन डेस्टिनेशन काय? ड्रीम वेकेशन डेस्टिनेशन तिचं? आता बदललंय कदाचित, पण आधी शिलाँग होतं. ओके. बदललं नाही ऍक्च्युली. त्याचं मला नॉर्दर्न लाईट्स. ओके. ओके. आणि त्याचं पर्टिक्युलर एक नाहीये, पण कुठे म्हणजे युरोपच्या इथे कुठे आसपास ऍक्च्युली नाहीच आहे असं. म्हणजे असं पर्टिक्युलर नाहीये, पण कुठेही बाहेर. ओके. सुरुचीची स्ट्रेंथ काय?
पेशन्स. तुझा विकनेस? पेशन्स. सेम क्वेश्चन. पियुषची स्ट्रेंथ काय? मी वा वा, हे मला अख्ख्या इंटरव्ह्यू मध्ये हे वाक्य आवडलं. वा. विकनेस? विकनेस काय दिली ऍक्च्युली? पेट्स. खूपच जास्त. म्हणजे मी तुला लिटरली सांगू, मला त्याचा सगळ्यात आवडलेला हा गुण की कुठेही जात असताना तो वॉकला चाललाय, तो रस्त्यावरून कुठेही चालत जातात, तिथे त्यांनी डॉग्स बघितले ना, तो लिटरली स्ट्रीटवर बसून त्यांच्याबरोबर खेळतो आणि तो खेळू शकतो कितीही वेळ. म्हणजे आसपास कोणी आहे नाहीये, काय चाललंय सगळं विसरून. आणि ही त्याच्यातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे मला. नॉर्मली येतात पण आय डोंट नो, म्हणजे हो, त्यांनाही कळतं. काय माहिती. ऍक्च्युली त्यांना कळतं. कुठूनही. मी आता मला आठवतं की परवाच ना मी असं फोटो काढत होते गाडीच्या होती, आणि फोटो म्हणजे त्यांनी तो नंतर पोस्ट पण केला. फोटो काढत असताना तो स्ट्रीट डॉग म्हणजे मी कॅमेरा ऑन आहे माझा, तो आला त्याच्याकडे आणि छान खेळत होते खूप काळ त्याच्यानंतर. किती मस्त. ओके, हा शेवटचा प्रश्न. तुझ्या पार्टनरचं बिगेस्ट फिअर काय? बिगेस्ट फिअर? आय थिंक शी इज फिअरलेस. म्हणजे नाही आहे फिअर काही, उलट माझ्यात आहे. मी थोडा कधी कधी विचार करतो, बट शी इज फिअरलेस. शी इज डॅम फिअरलेस. सेम प्रश्न. त्याचं फिअर थोडंसं आय थिंक सोसायटी प्रेशर. ओके. बाकी आय डोंट थिंक बाकी त्याला तसं काही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकमेकांना छान ओळखता इन अँड आउट. जो पियुष मला आधीच बोललाय की इन अँड आउट. पण पियुष, सोसायटी प्रेशरमुळे कधी असं होतं की आपण प्रेम अव्यक्त राहतं की? अजिबात नाही. म्हणजे सोसायटी प्रेशर आता ही म्हणाली, पण आता ते इतकं नाही राहिलंय. म्हणजे आता असं एवढं नाही आहे. ते फार इनिशियल स्टेजला होतं. पण मला असं वाटलं की यार, मी जसं म्हटलं की आय एम नॉट हिअर टू प्लीज द वर्ल्ड. सो आता ते प्रेशर घेऊन मी काय करू, आमची लाईफ मस्त चालली आहे. दॅट इज मोस्ट कन्सर्न. मे बी ना, मी ना आय एम व्हेरी इमोशनल पर्सन. खूप लोकांना माहीत नाही. खूप लोकांना असं वाटतं की प्रॅक्टिकल आहे, बिंदास आहे. बट मी इमोशनल पण नाही म्हणतात, आय एम ओव्हर इमोशनल. आणि दॅट्स माय वीक पॉईंट. बेसिकली सेन्सिटिव्ह. मी खूप सेन्सिटिव्ह आहे. खूप सेन्सिटिव्ह कोणाच्याही बाबतीत. म्हणजे ह्युमन बिईंग्स आणि पेट्स, ॲनिमल्स, ह्युमन बिईंग्स, कोणाच्याही बाबतीत मी खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडतंय आणि ते माझ्यापर्यंत पोचलंय तर मला भयंकर वाईट वाटू शकतं. ती सिच्युएशन पण मॅटर करते, असं नाही आहे. पण जर सपोज आता इथे कोणालाही त्रास होतोय, तसा काही कन्सर्न नाही, कारण ते सॉर्ट आउट करतील, पण मला त्रास होतो त्याचा. तो प्रॉपर डिस्टर्ब होतो. मी disturb होतो. तो मेंटली खरंच त्याला असा त्रास होतो. काय करायचं नाही, असं नाही झालं पाहिजे लिटरली. आणि तो दिसताना, म्हणजे आता मी माझ्या पण जवळच्या लोकांना जितक्यांना त्याला पहिल्यांदा भेटलं, तो दिसताना असा रफ अँड टफ दिसतो. नाही, मी नाही आहे तसा. पण तो तसा अजिबात नाही. तो भयंकर सेन्सिटिव्ह. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.